तर ना इलाजानं आता याला भात खावा लागत आहे. बघा हा शैतान त्याच्यासाठी म्हणत होता का हे नाटक असते काय जेव्हा त्याचं मी तुम्हाला सांगतो. जेवताना कमी जेवते कारण की त्याला दुसरं काहीतरी असं खायचं असते म्हणजे बिस्किट हे ते चटर वटर म्हणून नाही का तू जेवते कमी. याला नाही का याची भूक असते कधी पण गाईज. हे बघा तसं तू बिस्किट कुकीज खाऊन राहिलाय ना. जय महाराष्ट्र गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. रिदाची तयारी झाली आहे गाईज स्कूलमध्ये जाण्याची आणि आम्ही पण तयार आहोत जिम मध्ये जाण्यासाठी. हे बघा रिदा फुल टू तयार है स्कूल जाने के लिए. चला मग गाईज याला सोडून देतो मी जिमला जातो. बाय. तर आता मी रिदातला स्कूलमध्ये पण सोडून आलो, जिममध्ये पण आलो आंघोळ वगैरे केली, फ्रेश पण झालो आता छान मस्तपैकी. आता अमृताला सोडून देतो की आता तिचाही टाइम झालेला आहे, तिलाही ऑफिसमधून सोडून देतो. येतो घरी आलो, अमृताला सोडलं, दुकानातलं काही सामान आणलं. इतकी ऊन आहे ना गाईच, म्हणजे इतके दिवस पाऊस होता ना, आता ऊन इतकी आहे की म्हणजे काय सांगावं, इतकं ह्युमिडिटी म्हणजे असं गरम मारून राहिलं आहे ना. बघा कसा अवतार झालेला आहे. आणि आता भूक पण लागली आहे त्याला गाईज. आता मी जेवण करून घेतो कारण की मग रिदातला पुन्हा स्कूलमध्ये घ्यायला जायचं आहे मला. मी आता रिदातला घ्यायला चाललोच होतो की तेवढाच पाऊस आला इतक्या जोराने. बघा आता गाडी पण बाहेर काढली होती, थोडी ओली झाली गाडी. हा पाऊस किती वेळ राहील माहिती नाही. इकडे तर आभाळ आहे, इकडे थोडंसं कमी आहे. बघूया आता किती वेळ पाऊस येतो. चांगलाच जोरानं पाऊस लागून गेला गाईज. मी मधात अटकून गेलो. हा पाऊस थांबत आहे येत आहे, थांबत आहे येत आहे. पाऊस थांबायला काही नाव घेऊन नाही राहिलो. मी रिदातला घ्यायला आलो, कशी ओलो होत हा ना रिदात, तरी पाऊस चालूच आहे. जायचं का पावसामध्ये? बॅगला पकडू गाईस. फायनली रिदातला घेऊन घरी आलो आणि रिदात आता बघा बसलाय जेवण करायला. जेवण करताय आणि जेवण करताना त्याच्या हातात मोबाईल पाहिजेच पाहिजे. दुपारी रात्री बराबर जेवण करते. रात्री काऊन जेवण करते रे बिना मोबाईलचा रिदात? आणि गाईज आणखी एक गोष्ट दाखवतो. आम्ही घरी आलो, बरं झालं. इकडे बघा का झालं चालू पुन्हा पाऊस. ये बात खतरनाक पाऊस. आभाळ पण खूप येऊन आहे, पण झालं बरं झालं घरी येऊन गेलो आम्ही. पाऊस तर येऊन गेला, बट यू कॅन चेक दिस वेदर. इट्स लुक लाईक अ व्हेरी ऑसम गाईज. म्हणजे असं वेदर बघायला किती दिवसापासून वाट बघत होतो. गरमी तर होऊन राहिली आहे गाईज, कारण की खूप दिवसानंतर पावसाला आत्ताही थोडे थोडे थेंब लागून राहिलेले आहे. बट पीस भेटून राहिला आहे खूप. आता शर्ट ना इथं असा लटकवून ठेवला आहे, त्याच्या मागे एक रिझन आहे, कारण की तो पूर्ण ओला होऊन गेलो होता गाईज. मी रिदातला घ्यायला गेलो होतो, निघालो, पाऊस लागला, थांबलो, पुन्हा पाऊस कमीच झाला होता, बंदच झाला होता. पुन्हा निघालो, पुन्हा समोर पाऊस लागला. तर अशाच्यात मी ओलं होऊन गेलो होतो आणि लेट करून गेलो होतो गाईज, कारण की त्याची जवळपास 2 वाजता शाळा सुटते. मी 2:30 वाजता पोहोचलो. पण थँक गॉड, म्हणजे फॉर्च्युनेटली यांची स्कूल इतकी छान आहे की सगळ्यांना बरोबर मुलांना ठेवते. आणि ऑब्व्हियसली आजकाल की सगळ्यांच्या शाळा तशाच आहे, म्हणून आतापर्यंत तर बन्याने इथं सुकायला ठेवली होती. ती सुकली मग आपल्या आम्ही म्हणजे टिपिकल मराठी लोक विल डू दिस एव्हरी टाइम व्हेनेवर विल गुड. म्हणजे आम्ही ओले होतो एकदम जास्त ओलं नाही राहिलं की आम्ही तसंच करतो, सुकायला ठेवून देतो आणि आफ्टर दॅट विल वेअर इट. रिदासाठी आम्ही आणलं सँडविच आणि रिदात म्हणते पूर्णच पाहिजे. अमृता यायची होती ऑफिसमधून, मला भूक लागली, मी घेतलं खात बसलो. आता तर मला म्हणते की तुम्ही 2 खाऊन ठेवले, 3 खाऊन पूर्ण खाऊन नाही आणले. जेवढ्या तेवढे राहू दे, ते नको खाऊ, मी आणि आजी खाऊन घेतो. मग ये का आजी? कसं आहे रे? कसं आहे? छान आहे, मला पण आवडला. पाऊस पडल्याबरोबर घरी नाही का स्वीटकॉर्न नाही का तळून आपलं भाजून भेटले. पाऊस पडलं की पहिले स्वीटकॉर्न येते बाबा आमच्या घरी. नाही का रिदात मार खाणार आहे, बिलकुल ऐकून नाही राहिला. त्याची मम्मी गेली दंडा आणायला, आता दंडा आणते देते याला आता दणके. आज तर रिदात खाणार आहे, पक्का मार खाणार आहे. खरंच खाणार आहे तू?
तू म्हणजे बिलकुल ऐकत नाही. तुला किती वेळची म्हणत आहे मम्मी अभ्यास करून घे, मग लवकर झोपाले होते, पण तू टाइमपास करताय आता, है ना? खेळणं झालं नाही का? काऊन नाही झालं? इतक्या वेळ खेळत असते का? मग तितक्या वेळ अभ्यासही करशील, ठीक आहे? हो हो. नाही मग काऊन तसं नाही, तसं करावंच लागेल. आली मम्मी आली. हे लागता देते दणके तुला. काहीच माझ्या तुम्ही एक व्हिडिओवर खूप प्रेम दिलं, तशी तुम्ही खूप माझ्या सर्वच व्हिडिओवर देतात, पण एका व्हिडिओवर खूप जास्त भरभरून प्रेम दिलं, तेच म्हणजे तो वर्ल्ड स्मॉलेस्ट वुमनचा जे मी एक ब्लॉग टाकला होता, त्याच ब्लॉगचं काही दिवसात आणखी एक नेक्स्ट व्हर्जन आपण घेणार आहोत. म्हणजे खूप छान गोष्टी आहे, खुशीची गोष्ट आहे, पण ते आता नाही सांगणार, ते झाल्यानंतर सांगणार. ते नक्कीच होणार आहे, लवकरात लवकर होणार आहे. तर त्या संदर्भाचा तुम्हाला पण मी तो व्हिडिओ नक्कीच दाखवेल. पण थँक्यू सो मच फॉर सपोर्टिंग गाईज, बिकॉज तुम्ही जे मला प्रेम दिलेलं आहे त्या ब्लॉगवर, त्याच्यासाठी थँक्यू सो मच. आणि बाकी व्हिडिओवर तुम्ही देतच आहे, त्याच्यात काही डाऊट नाही आहे, त्यासाठी पण थँक्यू. थोडे बोर असतात माझे ब्लॉग, माहीत आहे मला, पण ॲडजस्ट करून घ्या गाईज. रिदात आपला अभ्यास करून राहिला आहे. थोड्या वेळ आधीच माझं आणि रिदाचं भांडण झालं, कारण की तो मला येऊन चावला. मग मी पण त्याला चिमटी घेतली, तर मग तो रडला आणि आता पुन्हा तो अभ्यासाला बसलाय. ॲक्च्युली इज अ गुड बॉय, पण कधी कधी नाही का थोडासा बॅड बॉय पण बनते. बट नाव त्याला सांगितलं अभ्यास कर, तो अभ्यास करता, बिकॉज त्याची इन फ्यू डेज त्याचं एक्झाम आहे, युनिट टेस्ट आहे स्कूलमध्ये, म्हणून त्याचा आता अभ्यास चालू आहे. जेवायला बसलो आहे आणि आज फेवरेट मस्तपैकी फोडणीचं वरण आणि पोळी, आणि रिदात खात आहे दाण्याची भाजी. रिदाची फेवरेट आहे. लाईट गेली बाबा, आणि रिदात होता तिकडे आमचा जे वॉशिंग एरिया आहे ना, तिथे लाईट गेली, बोंबलायला लागला मम्मी मम्मी. आता बाबा गेले आहे त्याला घ्यायला, म्हणजे रिदाचे आबू. भेटला का तो? नेलं उचलू. तेव्हा आला नंगू. का झालं मम्मा करत गेला? का झालं? का लागली? मग आता जेवण कोण नाही केलं? हे नाटक असते काय जेव्हा, त्याचं मी तुम्हाला सांगतो. जेवताना कमी जेवते, कारण की त्याला दुसरं काहीतरी असं खायचं असते, म्हणजे बिस्किट हे ते चटर वटर, म्हणून नाही का तो जेवते कमी. आतापर्यंत माझ्याजवळ बसून होता, मी मोबाईल बघत होतो, मी फेसबुक बघत होतो, तर तुम्ही लाईक काउंट करताय का करताय ना. आता झालं त्याचं, आता त्याच्या तोंडाला काहीतरी असं वाटत असं, आता भूक लागली. जेवताना असा आंगोड इकडे तिकडे करते, जेवण कमी. मग नंतर आता भूक लागली तर बाहेरचं दे, पहिले स्वयंपाक बनवून दे अमृता, मी तर म्हणतो. त्याला वरण भात असेल ना दे, ते दे. व्हेरी गुड, अमृतानं भातच दिला पाहिजे. घे खा, भूक लागली ना, घे खा. पाहायचे नाटकं पा गाईस. काऊन भात काऊन नाही खाता? आता भूक लागली म्हणते ना, म्हटलं तुम्हाला गाईस. तिचे नाटकं राहते, याला भूक लागली ना तर दुसरं काहीतरी खायचं राहते. माहित आहे ना, माहित आहे, त्याच्यासाठी भूक लागली आहे. तेव्हा कसा करतो. तर ना इलाजानं आता याला भात खावा लागत आहे. बघा हा शैतानवाला लूक, बघा याचा शैतानवाला लूक. बघा कसा करते. त्याला भूक लागली होती, आता भात खावा लागत आहे. तरी यांनी भूक कशासाठी म्हटली होती हे मला माहित आहे नाही का, रिदाच्या आजीला माहित आहे ना काही. त्याच्यासाठी म्हणत होता का आईस्क्रीम नका, तुझं पोट भरणार आहे का? पाऊस पडला आता, आईस्क्रीम नाही खायची. पहिलेच तर तुझ्या नाकातून नाही का पाणी गळत आहे. नाही पाणी गळत आहे आधीच नाकातून. मी पण शिकून राहिलो, आता आईस्क्रीम नाही खायची. नाही काहीच नाही. नाही दुकान बंद केलं आबून. तुम्ही काय राखी नाही बेटा, तो देवाचा धागा आहे बेटा. जेवाला कधी घातला? मी गेलो नव्हतो शनी मंदिर मध्ये, खूप दिवस झाले. हो
मग काढून घ्या ना आता हे माझी हो काढतो. तू जेवण कर ना, पटापट खा ना बेटा भात. तिकडे मम्मी भांडे घासून राहिली आहे. याला नाही का याची भूक असते कधी पण गाईच. हे बघा तसा तो बिस्किट कुकीज खाऊन राहिलाय ना, याची भूक असते बघ. खाते पण कसं बघा त्याच्या पोटाला. ए छी छेंबूड दिसला, छी गंदा. मग गाईज आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करूया. होप यू लाईक अवर ब्लॉग. पसंत आलं असेल तर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. असंच ठेवा. व्हिडिओ पसंत करा, खेळत राहा. जे मानाचं वा.